महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। गुढीपाडवा विशेष अंगणवाडी ताईंसाठी आली आहे मोठी अपडेट। काय आहे बातमी पाहूया। तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व पुढील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील। निवडणूक आयोग मुंबई महानगरपालिकेकडून जनजागृती मोहीम लोकसभा निवडणुकीचा सार्वत्रिक उत्सव मोठ्या धामधुमीने सुरू झाला आहे। मतदान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असताना याकडे अनेक मतदार पाठ फिरत असल्याचे दिसून येत आहे। मतदारांना जनजागृती करण्याचे आणि कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी आता निवडणूक आयोग मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जनजागृती मोहीम हाती घेण्यात येत आहे। 2019च्या निवडणुकीची स्थिती। 2019ला लोकसभा निवडणुकीत मुंबईतील लोकसभा मतदारसंघाचे सरासरी झालेले मतदान हे 50% कमी होते। देश पातळीवर मतदान 67% झाले होते। राज्यात 61% मतदान झाले होते। मतदानाच्या दिवशी असलेली सार्वत्रिक सुट्टी पाहता अनेक लोक हे फिरायला जाणं पसंत करतात, तर उच्चभ्रू वस्तीतील मतदानासाठी घराबाहेर पडताना दिसत नाहीत। मुंबईत झोपडपट्टीत मतदारसंघांमध्ये मात्र मतदान बऱ्यापैकी झाल्याचे चित्र दिसत आहे। त्यामुळे मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडावं यासाठी आता विशेष प्रयत्न केले जात आहेत। यासाठी आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची मदत घेतली जाणार असल्याचे निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी आणि महानगरपालिकेचे विशेष कार्यकारी अधिकारी सुभाष दळवी यांनी सांगितले। अंगणवाडी सेविकांची घेणार मदत। मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची मदत घेतली जाणार आहे। मुंबईमध्ये 5221 अंगणवाड्या आहेत। यामध्ये मुंबई शहरातील 940 आणि उपनगरातील 4281 अंगणवाड्याचा समावेश आहे। या अंगणवाड्यामधील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस अशा मिळून 10,442 कर्मचाऱ्यांमार्फत जनजागृती काम केले जाणार आहे। या महिला मुंबईतील प्रत्येक घराशी संपर्क साधून त्यांना मतदान करण्याविषयीचे आवाहन करणार आहेत।